नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. मित्रांनो, जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करायचे असेल किंवा आपण त्याला सेतू केंद्र म्हणतो. जर हे तुम्हाला स्थापन करायचे असेल, तर यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला या ठिकाणी व्हॅकन्सी काढल्या जातात आणि व्हॅकन्सी काढल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने असेल, दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने फॉर्म निघू शकतात. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागतं. आता सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर जवळपास 50% म्हणजे अर्ध्यापेक्षाही जास्त जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन स्वीकारलं जात आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये या जागा निघालेल्या आहे आणि कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, यासाठी काही अटी, सेवा, शर्ती आणि पात्रता असतील. कदाचित ही जी व्हॅकन्सी असेल किंवा ह्या ज्या जागा असतील तुमच्या जिल्ह्यामध्ये निघल्या नसतील, पण लवकरच तुमच्या जिल्ह्याची सुद्धा ॲड या ठिकाणी येत असते. जशी तुमच्या गावची, तुमच्या तालुक्याची लोकसंख्या वाढेल त्या पद्धतीने सेतू किंवा आपले सरकार सेवा केंद्र सुद्धा स्थापन होत असतात. आता पात्रता तुम्हाला बेसिक या ठिकाणी सांगतो. सर्वप्रथम बघा, या ठिकाणी तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या ग्रामपंचायतचे रहिवासी असणं गरजेचं आहे. नंतर तुमचं या ठिकाणी एम-एस-सी-आय-टी किंवा सी-सी म्हणतो आपण त्याला, ते झालेलं पाहिजे. दोन्हीपैकी कोणतं एक चालतं. तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट निघलं पाहिजे. तुमचं पॅन कार्ड असलं पाहिजे. तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे. तुमचं वोटर कार्ड का असलं पाहिजे. या पद्धतीने हे जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे असले पाहिजे. आणि यातील सर्वात महत्त्वाचं एक डॉक्युमेंट म्हणजे, जर तुमच्याकडे या ठिकाणी सी-एस-सी असेल, तर या ठिकाणी तुम्हाला सी-एस-सीचे मार्क्स मिळतात. त्याचे तुम्हाला 25 मार्क्स या ठिकाणी दिले जातात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्याकडे सी-एस-सी नसेल तर सी-एस-सी काढून घ्यायची. सी-एस-सी कशा पद्धतीने या ठिकाणी सी-एस-सीची आयडी काढायची, त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तेथे जाऊन त्या ठिकाणी तुम्ही ते व्हिडिओ बघून सी-एस-सी आयडी काढू शकता. आता या झाल्या तुमच्या बेसिक पात्रता. आता तुमच्या गुणांची विभागणी कशा पद्धतीने केली जाते ते बघा. आता सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला गुणांची विभागणी 100 गुण दिलेले असतात. त्या ठिकाणी जर बघितलं, जर तुमचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल, तर तुम्हाला त्याचे 30 गुण मिळतात. 12वी पास असणं तर गरजेचं आहेच, पण ग्रॅज्युएशन झालं असेल तर 30 गुण. जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, तर या ठिकाणी तुम्हाला त्याचे 25 गुण दिले जातात. तुमच्याकडे सी-एस-सी असेल त्याचे तुम्हाला 25 गुण दिले जातात आणि तुम्हाला 20 मार्काची मुलाखत या ठिकाणी घेतली जाते. अशा प्रकारे 100 मार्क्सचं या ठिकाणी डिस्ट्रिब्युशन असतं. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या गावामध्ये जागा निघत असतील, त्याच गावातील विद्यार्थी किंवा त्याच गावातील अर्ज या ठिकाणी करू शकतात. बाकीच्या गावामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. पूर्वी तरी अशा प्रकारे आयडी भेटत होती, आता या ठिकाणी भेटत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही या ठिकाणी पैसे द्यायचे नाही. आता तुमच्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी निघाली आहे किंवा नाही, हे कशाप्रकारे चेक करायचं आणि या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे भरायचा, चला तर या ठिकाणी बघूयात. तर सर्वप्रथम मित्रांनो, काय करायचं, Googleवरती यायचं. तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आणि या ठिकाणी सर्च करायचं. आता मी नांदेड टाकतो. नांदेड टाकल्यानंतर समजा या ठिकाणी एक नंबरलाच वेबसाईट येईल, नांदेड.gov.in. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. तुमच्या जिल्ह्याची अशा प्रकारची ऑफिशियल वेबसाईट असते. अशा प्रकारे तुमच्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी निघाल्या आहे का नाही तर चेक करू शकता. सर्वप्रथम उजव्या कोपऱ्यामध्ये लँग्वेज आहे, त्या ठिकाणी मराठी लँग्वेज सिलेक्ट करा, म्हणजे आपल्याला समजण्यास या ठिकाणी सोपी जाईल. खाली यायचं, अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी पोर्टल येईल. पोर्टल आल्यानंतर या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र देण्याची जाहिरात यावरती तुम्हाला क्लिक करायचं. आता या ठिकाणी बघू शकता, जिल्हा सेतू समिती नांदेड मार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आपले सरकार सेवा केंद्र देण्याची जाहिरात. तुमचे फॉर्म 14 फेब्रुवारी पासून तर या ठिकाणी 23 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी घेतले जाईल. ॲडव्हर्टाइजमेंटवरती क्लिक करा. बघा, अशा प्रकारे तुम्हाला ही द्यायची, सोबत द्यायची कागदपत्रे वगैरे. मी अगोदरच तुम्हाला सांगितले की कोणकोणती कागदपत्रे द्यायची आणि याची पात्रता काय असणार आहे. बेसिक पात्रता आहे, तुमची 12वी असली पाहिजे. तुमच्याकडे बँक पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड, वोटर कार्ड, सी-एस-सी सर्टिफिकेट वगैरे. गुणाचं विभाजन कसं राहील. सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, खाली यायचंय आणि तुमच्या गावामध्ये व्हॅकन्सी निघाली आहे का नाही तेवढं चेक करायचंय. या ठिकाणी समोर गावात तालुके दिलेत आणि त्याच्या समोर तुम्हाला गावं दिलेत आणि समोर व्हॅकन्सी दिली. मग काय करा, या ठिकाणी तुमच्या गावातील जी व्हॅकन्सी असेल ती चेक करायची. समजा आपल्या गावामध्ये व्हॅकन्सी आहे, लिंक फॉर ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली.
अशा प्रकारे पोर्टल ओपन होईल. डिस्ट्रिक्ट सेतू कमिटी नांदेड. आता या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा. आपल्याकडे नाहीये, मग क्रिएट करण्यासाठी रजिस्टरवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फर्स्ट नेमच्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव टाकायचंय. मिडल नेमच्या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव, लास्ट नेमच्या ठिकाणी तुमचं आडनाव. डेट ऑफ बर्थ टाकायची, दिनांक, महिना आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये. मोबाईल नंबर टाका, तुमचा ईमेल आयडी टाका, तुमचा तालुका निवडायचा आहे. समजा या ठिकाणी माझा मुदखेड तालुका आहे, तर तो मुदखेड, किनवट का धर्मादाबाद काय जो तुमचा तालुका असेल तो तालुका निवडा. ग्रामपंचायत निवडायची. जेंडर मेल फिमेल काय जे असेल ते. पॅन कार्डचा नंबर टाका. HSC एअर नंबर म्हणजे 12वीचा तुमचं पासिंग वर्ष कोणतं होतं ते टाकायचंय. तुमचा रोल नंबर म्हणजे तुमचा सीट नंबर टाकायचा आणि जनरेट युजर नेम आणि पासवर्डवरती क्लिक करायचं, म्हणजे तुमचा युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी जनरेट होईल. मी या ठिकाणी जनरेटवरती क्लिक करतो. तर बघा माझा युजर नेम सुद्धा आलाय, पासवर्ड सुद्धा आलाय. दोन्हींचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा फोटो काढून ठेवा. डिक्लेरेशन दिलंय, टिक करायचं आणि क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट अकाउंट होऊन जाईल. धन्यवाद, आपली नोंदणी यशस्वी झाली. आता जो युजर नेम तुम्हाला दिलाय तो युजर नेम टाका. जो पासवर्ड दिलाय तो पासवर्ड टाकायचा आणि साइन इन करायचंय. साइन इन केल्यानंतर प्रोफाईल, बेसिक इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, अपलोड डॉक्युमेंट आणि पेमेंट 5 स्टेपमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा. खाली यायचंय. खाली आल्यानंतर प्रोसीड बेसिक इन्फो यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा येस कन्फर्म वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नेम ॲज पर आधार कार्ड. आधार कार्डनुसार तुमचं नाव, नंतर तुमचा पॅन कार्डचा नंबर, बँक नेम कोणती बँक तुम्ही देऊ इच्छिता. समजा मी स्टेट बँक, तर स्टेट बँक टाका. विलेज नेम तुमच्या गावचं नाव टाकायचं. ग्रामसेवक सर्टिफिकेट डेट तुमच्याकडे असलं ते टाका आणि जर नसेल ग्रामसेवकचा रहिवासी दाखला तर काय करायचंय, हा घोषणापत्र दिलंय तुम्हाला या ठिकाणी बघा. हे घोषणापत्र तुम्हाला प्रिंट करायची. यावरती तुमचं नाव, तुमचं वय, आधार नंबर, मोबाईल नंबर, तुमचा पत्ता, गाव, ग्रामपंचायत कोणतं आहे, तुमची सही वगैरे करायची. बेसिक इन्फॉर्मेशन हे भरायचंय. कोणत्या तारखेला हे घोषणापत्र भरलंय ती डेट टाका. तर या ठिकाणी समजा मी काल भरलंय तर कालची टाकतो, आज भरलं तर आजची. नंतर तुमचा खाली ॲड्रेस, पिन कोड, लॅटिट्यूड, लँगिट्यूड हे कुठून घ्यायचं आहे, गुगल मॅपवरून तुमच्या दुकानाचा लॉंगिट्यूड, लॅटिट्यूड घ्यायचा आहे. CSC सेंटर आहे का, तर येस आहे. नंतर मग CSCचा नंबर टाकायचा. नंतर डू यू हॅव अ हँडिकॅप. हँडिकॅपसाठी या ठिकाणी अपंगांसाठी या ठिकाणी 5% जागा राखीव सुद्धा दिलेली. नंतर कॅरेक्टर सर्टिफिकेट अप्लाय केलंय की कॅरेक्टर सर्टिफिकेट, तर आपल्याकडे रिसिप्ट आहे, अप्लाय केलं. मग त्या कोणत्या तारखेला ती रिसिप्ट काढली ती डेट. नंतर बघा तुमचं कम्प्युटर लिटरसीमध्ये काय शिक्षण झालंय, तर MSc IT बेसिक आपलं. नंतर या ठिकाणी जर कम्प्युटर कोर्स वगैरे झाला तर तो सुद्धा देऊ शकता. नसेल तर या ठिकाणी डायरेक्ट डिक्लेरेशन दिलंय. दोन्ही डिक्लेरेशन टिक करायचं आणि सबमिट करायचं. आता या ठिकाणी एज्युकेशन डिटेल द्यायचे. HSC सीट नंबर म्हणजे 12वीचा सीट नंबर. HSC इयर पासिंग वर्ष 12वीचं. नंतर डिग्री झाली असेल तर ती द्या. तुमचं PG झालं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल, काय जे एज्युकेशन झालं असेल ते टाका आणि सेव्ह अँड प्रोसीड करा. त्याचे तुम्हाला मार्क्स मिळतात. तर येस आय कन्फर्म वरती क्लिक करा. आता द्यायच्यात अपलोड डॉक्युमेंट 4थी स्टेप. डॉक्युमेंट अपलोड करताना तुमचा पासपोर्ट फोटो वगैरे काय जे असेल ते सर्व JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये 100 ते 200 KBच्या दरम्यान अपलोड करा. कॅरेक्टर सर्टिफिकेट असेल, MSc IT, ॲड्रेस प्रूफसाठी आपलं डिक्लेरेशन, पॅन कार्ड, वोटर ID, तुमचा जो लोकेशन आहे दुकानाचा फोटो, दुकानाचा आतील फोटो, दुकानाचा बाहेरून फोटो, नंतर तुमचं बँक पासबुक, ग्रामसेवकचं सर्टिफिकेट जे आपण डिक्लेरेशन देणार आहे ते, नंतर तुमचं आधार कार्ड, CSC सर्टिफिकेट असेल, रहिवासीमध्ये हे आपल्याला अपलोड करायचं आहे. ग्रामसेवकच्या सर्टिफिकेटऐवजी आधार कार्ड, CSC सेंटरचं सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेटची रिसिप्ट, अशा प्रकारे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. आता हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे. चूज फाईलवरती क्लिक करा. डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. त्याच पद्धतीने ॲप्लिकंटची तुमची सिग्नेचर अपलोडवरती क्लिक करायचं. नंतर त्या पद्धतीने HSC सर्टिफिकेट म्हणजे तुमची 12वीची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोन्हीपैकी कोणतंही अपलोड करू शकता. तर मी सर्टिफिकेट अपलोड करतो. MSc ITचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच पद्धतीने ॲड्रेस प्रूफमध्ये या ठिकाणी तुम्ही तुमचं या ठिकाणी जे आपल्याला ॲड्रेस प्रूफसाठी देण्यात आलेलं आहे, लाईट बिल असेल किंवा रेशन कार्ड वगैरे काही तुम्ही देऊ शकता. नंतर तुमचं वोटर ID, पॅन कार्ड असेल, तुमचा लोकेशनचा दुकानाचा फोटो आहे तो फोटो असेल, दुकानाचा आतील फोटो,
दुकानाचा बाहेरील फोटो, तुमचं बँक पासबुक, ग्रामसेवकचं सर्टिफिकेट. आता ग्रामसेवकचं सर्टिफिकेट कशा पद्धतीने अपलोड करायचंय, तर पाठीमागे जे आपण बघितलंय, ते या ठिकाणी प्रिंट काढा. त्याला लिहायचंय त्यावरती तुमचं नाव, तुमचं वय वगैरे, कुठले रहिवासी आणि ते अपलोड करा. दुकानाचा आउटसाइडचा फोटो म्हणजे तुमच्या दुकानाचा बाहेरचा फोटो. बँक पासबुक तुम्ही स्टेट बँकेचं द्या किंवा एच-डी-एफ-सी किंवा बँक ऑफ महाराष्ट्र. तर मी सजेस्ट करेन स्टेट बँक या ठिकाणी तुम्ही द्या. म्हणजे तुम्हाला पुढील व्यवहार सुद्धा सुरळीत येईल. ग्रामसेवकचं सर्टिफिकेटच्या ठिकाणी आपला घोषणापत्र तुम्ही द्यायचंय. नंतर या ठिकाणी बघा आधार कार्ड. आता आधार कार्ड अपलोड करताना दोन्ही साईड अपलोड करायचे. पाठीमागची साईड सुद्धा आणि समोरची साईड सुद्धा. तशा पद्धतीने तुम्ही ते अपलोड करायचं. खाली यायचंय. खाली आल्यानंतर तुमचं सी-एस-सीचं सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, रिसिप्ट वगैरे सर्व अपलोड करायचे आणि प्रोसीड फॉर पेमेंट करून येस कन्फर्मवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमची पेमेंटची डेट टाका, कोणत्या तारखेला पेमेंट केलंय, पेमेंट डिटेल्स टाकायचे, ट्रान्झॅक्शन नंबर किंवा रेफरन्स नंबर आणि अपलोड स्लिपवरती क्लिक करायचं. आता या ठिकाणी पेमेंट कसं करायचं बघा, बँकेत जा. बँकेमध्ये तुम्हाला ई-सुविधा कलेक्टर नांदेड हे जे तुम्हाला ॲड्रेस दिलाय, या ठिकाणी हा जे बँकेचा पत्ता तो टाका. समोर तुम्हाला अकाउंट नंबर दिलाय आणि आय-एफ-सी कोड दिलाय. या खात्यामध्ये तुम्हाला ₹500 जमा करायचे ऑनलाईन आणि त्याची रिसिप्ट आणायची. ती रिसिप्ट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आणि त्याचा ट्रान्झॅक्शन नंबर, रेफरन्स नंबर किंवा बँकेचं नाव टाकायचंय. अपलोड स्लिपवरती, पेमेंट स्लिपवरती क्लिक करून तुमची पेमेंट स्लिप अपलोड करायची आणि या ठिकाणी आय कन्फर्म दॅटवरती क्लिक करायचं. पेमेंट बँकेत जाऊनच करा, असं ऑनलाईन करू नका. या पद्धतीने मित्रांनो तुम्ही तुमचं या ठिकाणी ऑनलाईन सेतूसाठी ॲप्लिकेशन करू शकता. जर फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण येत असेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती जॉइन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. WhatsApp नंबरसुद्धा दिलाय किंवा व्हिडिओला कमेंट करा. लवकरात लवकर आपली टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.